आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. केशवा, तुझं बोलणं माझ्या बुद्धीला भ्रमित करतंय. तू दोन्ही गोष्टी एकाच वेळी बोलतोयस ज्या परस्पर विरोधी आहेत. तू म्हणतोस की शरीर नाश पावतं, पण शरीराचा एक भाग ज्याला आत्मा म्हणतात तो मरत नाही. नाही अर्जुना, मी आत्म्याला शरीराचा एक भाग नाही म्हटलेलं. मी असं म्हटलं की आत्मा आणि शरीर दोन भिन्न गोष्टी आहेत. जसं तू आणि तुझं कवच दोन भिन्न गोष्टी आहेत. तुझ्या कवचाचे दोन तुकडे जरी झाले तरी त्याचा असा अर्थ नाही की अर्जुनाचे दोन तुकडे झाले. ज्या प्रकारे तू आणि तुझं कवच दोन भिन्न गोष्टी आहेत, किंवा तू आणि तुझा हा रथ दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्याच प्रकारे मानवाचं शरीर आणि त्याचा आत्मा दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे असं की ज्या रथात अर्जुन बसलाय तो रथ म्हणजे अर्जुन नाही. अर्जुन तर तो आहे जो रथावर आरूढ झालेला आहे. हे ठीक आहे माधवा की अर्जुन म्हणजे रथ नाहीये. अर्जुन मी आहे जो रथ मध्ये बसलाय. तुला रथ तुटायचं दुःख होणार नाही, परंतु अर्जुनाच्या मृत्यूचा शोक तर होईलच. अर्जुना, तुझं बोलणं ऐकून मला तुझ्या बुद्धीवर हसायला येतंय. एकीकडे तू पंडितांसारख्या आणि ज्ञानियांसारख्या मोठमोठ्या गोष्टी करतोस, पण तुला हे माहीत नाहीये की जे खरोखर ज्ञानी असतात ते कधीच त्यांचा शोक करत नाहीत जे मृत्यू पावलेले आहेत, आणि नाही त्यांचा शोक करतात जे अजून मेलेले नाहीत. कारण त्यांना माहिती आहे की जो मेलेला आहे तो परत जन्म घेईल, आणि जे आत्ता जिवंत आहेत ते अवश्य मृत्यू पावतील. मरणारा परत जन्म घेईल, कारण केवळ शरीराचा नाश होतो. शरीराच्या आत जो आत्मा आहे तो कधीच मृत्यू पावत नाही. हे पार्था, या विश्वात दोनच गोष्टी आहेत. एक म्हणजे शरीर आणि दुसरा शरीरात वास करणारा शरीरी. जो शरीरात राहणारा आत्मारूपी शरीरी आहे तो कधीच मरत नाही, आणि जे शरीर आहे ते कायम राहत नाही. आत्मा एका शरीराचा त्याग करतो आणि दुसरं शरीर धारण करतो. अगदी तसाच जसा मनुष्य जुनी वस्त्र बदलून नवीन वस्त्र धारण करतो.